दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलमैत्री, मंगलकामना, मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आज या मंगलमय प्रसंगी मानवी जीवनामध्ये भगवंताने सांगितलेला जो सिद्धांत आहे, ज्याला दान कर्म असं आपण म्हणत असतो, दानं ददन्तु सद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता। दानं ददन्तु सद्धायं, भगवंत असे म्हणतात की दान पुण्य आपण सदा सर्व काळ श्रद्धेनं केलं पाहिजे। म्हणजे श्रद्धेच्या द्वारा जेव्हा आपण दान पुण्य करत असतो तर त्याचा एक विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो। शीलं रक्षन्तु सर्वदा, म्हणजे शिलाचं आपण रक्षण केलं पाहिजे। सदा सर्व काळ शिलाचं जर आपण रक्षण करत असेल, म्हणजे दान पुण्य करत असेल, शिलाचं रक्षण करत असेल आणि या दान पुण्याची जेव्हा आपण भावना करत असेल तर मनुष्य देवता गतीला प्राप्त होत असतो। देवता गतीला म्हणजे सुखाच्या अवस्थेला मनुष्य प्राप्त होतो। तर मग दान म्हणजे नेमकं काय, किंवा दानाची भगवंताने व्याख्या काय केली आहे, तर विशेष रूपाने भगवंताने अनेक प्रसंगी म्हणजे दानाचे उपदेश दिलेले आहे। आणि भगवंत जेव्हा जेव्हा उपदेश देत असत तेव्हा तेव्हा भगवंत सुरुवातीला दान सांगत असत। दान झाल्यानंतर भगवंत शील सांगायचे, त्यानंतर स्वर्गकथा नरककथा भगवंत सांगत असत। पुन्हा दानाचे काय फायदे आहेत, दान न केल्यामुळे काय तोटे होतात, शील पालनाचे काय फायदे आहे, शील पालन केल्यानंतर काय हानी होते, किंवा काम वासनेचे जे दुष्परिणाम आहे या संदर्भामध्ये भगवंत देशना देत असत। आणि जेव्हा मनुष्याचं मन प्रसन्न होत असे, आनंदी होत असे, तेव्हा भगवंत चार आर्य सत्याची देशना देत असत। असे अनेक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात। तर मग दान, कारण दान पुण्य, दान कर्म करणे हा बोधिसत्वाचा गुण आहे। दान कर्म करणे हा सर्वसामान्य व्यक्तींचा गुण नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे। दान पुण्य हा बोधिसत्वाचा गुण आहे। म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करण्यासाठी दान कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे। जोपर्यंत एक बोधिसत्व दान पारमिता म्हणजे पूर्णत्वास नेत नाही, किंवा दान पारमिता तो पूर्ण करत नाही, तोपर्यंत तो बोधिसत्व बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करू शकत नाही। कारण दानाची जी व्याख्या आहे, अलीकडच्या काळामध्ये दानाची व्याख्या थोडी म्हणजे वेगळी झालेली आहे। एक नाही केवळ पैसा देणे म्हणजे दान असं आपण म्हणत असतो, परंतु ही अत्यंत क्षुल्लक अशी व्याख्या आहे की आपण आपल्या मनाने म्हणजे निर्माण केलेली व्याख्या आहे। खरं तर दानाची व्याख्या अत्यंत विशाल आहे। भगवंत असे म्हणतात की दान म्हणजे त्याग, दानाला पर्यायी शब्द भगवंतांनी त्याग असं म्हटलं आहे। जोपर्यंत मनुष्य त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत दान पुण्य तो मनुष्य करू शकत नाही। आणि त्यामुळे त्याग भाव मनुष्याच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे। मग त्याग भाव का निर्माण झाला पाहिजे, कशासाठी निर्माण झाला पाहिजे, किंवा आपण त्याग का करावा, कशासाठी करावा,
तर भगवंत असे म्हणतात की त्याग भावना जेव्हा आपल्या मनात निर्माण होते तेव्हा लोभ कमी होत असतो. म्हणजे लोभाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही त्याग भाव निर्माण केला पाहिजे. जर त्याग भाव तुमच्या चित्तात निर्माण होत नसेल तर तुम्ही लोभाला कधीही कमी करू शकत नाही. आणि लोभ हा मनुष्याच्या दुःखाचं कारण आहे. जोपर्यंत मनुष्याचा लोभ म्हणजे संपत नाही, लोभ नष्ट होत नाही, तोपर्यंत मनुष्य दान पुण्य करू शकत नाही. आणि त्यामुळे लोभाला जर नष्ट करायचं असेल, लोभाला जर नाहीसं करायचं असेल तर दान पुण्य आपण केलं पाहिजे. मग दानाचे प्रकार सांगितले भगवंताने. विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की 3 प्रकार दानाचे आहे. एक धम्मदान, भगवंत असे म्हणतात की धम्मदान आहे. दुसरं आमिषदान आहे आणि तिसरं अभयदान आहे. धम्मदान म्हणजे काय तर 45 वर्षापर्यंत भगवंताने जो लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जो उपदेश दिला त्याला धम्मदान असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्यांना काही आपण चांगलं सांगत असेल, दुसऱ्याच्या हिताचं, दुसऱ्याच्या सुखाचं, दुसऱ्याच्या कल्याणाचं जर आपण सांगत असेल तर त्याला धम्मदान असं म्हटलं आहे. पैसे म्हणजे धम्मदान नव्हे. आपण अनेक लोक पैसे दिल्यानंतर सुद्धा धम्मदान असं म्हणत असतात, परंतु त्याला धम्मदान म्हणत नाही. उपदेश म्हणजे भगवंताचा कल्याणकारी उपदेश जर आपण दुसऱ्यांना सांगत असेल आणि आपण सांगितल्यानंतर जर समोरचा व्यक्ती बदलत असेल, त्याचं मन परिवर्तन होत असेल, तो चांगल्या प्रकारच्या मार्गाला लागत असेल तर त्याला धम्मदान दिलं असं म्हटलं जातं. आमिषदानामध्ये या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू असतात, मग त्यामध्ये तुमचं भोजन आलं असेल, त्यामध्ये तुमचं चिवरदान आलं असेल, त्यामध्ये परिष्कार दान आलं, त्यामध्ये औषध दान आलं, म्हणजे या सृष्टीमध्ये जे जे वस्तू देण्यासारख्या असतात त्याला आमिषदान म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये जे दान दिलं जातं त्याला आमिषदान असं म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात की अभयदान म्हणजे दुसऱ्यांना जीवदान देणे, दुसऱ्यांना सुरक्षा देणे, दुसऱ्यांना अभयदान देणे. म्हणजे प्राण्यांच्या प्रती आपण अभय निर्माण केला पाहिजे, म्हणजे प्राण्यांची कुठल्या प्रकारे हत्या नाही केली पाहिजे. पुन्हा भगवंत असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आपण आपले नेत्रदान करू शकतो, आपलं ब्लड दान करू शकतो किंवा शरीराचे अन्य अवयव सुद्धा आपण दान करू शकतो. तर याला अभयदान असं म्हटलं आहे. म्हणजे दानाचे 3 प्रकार आहे. दान पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा 3 प्रकार भगवंताने सांगितले. म्हणजे कोणतंही दान कर्म जर पूर्ण व्हायचं असेल, म्हणजे पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट आपल्या मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे, हा एक भाग. दुसरी गोष्ट आपल्याकडे देण्यासाठी वस्तू असली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट ज्या व्यक्तींना आपण देत आहोत तर तो व्यक्ती तिथे हजर असला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा दान कर्म पूर्ण होत असते. जर समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा आहे, परंतु घेणारा जर योग्य व्यक्ती नसेल तर त्या ठिकाणी दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. समजून घ्या आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे, घेणारा व्यक्ती सुद्धा आहे, परंतु कधी कधी प्रसंग असा येतो की आपल्याकडे देण्यासाठी काहीच नसतं, तेव्हा सुद्धा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा कधी कधी असं होतं आपल्याकडे देण्यासाठी वस्तू सुद्धा असते, घेणारा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा असतो, परंतु आपल्या मनामध्ये इच्छा नसते, आपल्या मनामध्ये श्रद्धा नसते, तर तेव्हाही दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे श्रद्धाही असावी लागते, घेण्यासाठी वस्तूही असावी लागते आणि घेणारा व्यक्ती सुद्धा असावा लागतो. तर अशा प्रकारे म्हणजे ह्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर त्या ठिकाणी ते दान कर्म पूर्ण होऊ शकते, अन्यथा दान कर्म पूर्ण होऊ शकत नाही. पुन्हा समोर चालून भगवंत असे म्हणतात दान देणाराचे सुद्धा 3 प्रकार आहे. जे काही आपण दान देत असतो या सृष्टीमध्ये तर त्याचेही 3 प्रकार आहे. एक व्यक्ती दान पती ठरत असतो, एक व्यक्ती दान सहाय्यक ठरत असतो, एक व्यक्ती दान दास ठरत असतो. मग दानपती तो व्यक्ती कसा ठरतो तर भगवंत असे म्हणतात की आपण जे काही देत असतो म्हणजे दुसऱ्यांना जे काही आपण देतो, मग कुठल्याही प्रकारचं दान असेल तर आपण ज्या वस्तू वापरत असतो त्याच्यापेक्षा अधिक उच्च दर्जाच्या जर आपण दुसऱ्याला देत असेल तर त्या ठिकाणी त्या दानाच्या योगे तो मनुष्य दानपती ठरत असतो. जर ज्या वस्तू आपण वापरतोय आणि तशाच प्रकारच्या वस्तू जर आपण दिल्या तर त्या योग्य मनुष्य दान सहाय्यक ठरत असतो.
आपण ज्या वस्तू वापरतो त्याच्यापेक्षा लो क्वालिटीच्या, कमी क्वालिटीच्या जर आपण दान करत असेल तर मात्र मनुष्य दान दास ठरत असतो. भगवंत असे म्हणतात की एकतर आपण दान सहाय्यक ठरावं किंवा दान पती ठरावं, दान दास मात्र आपण कधी ठरू नये. आणि श्रद्धासंपन्न उपासक उपासिका एका गोष्टीमध्ये मात्र सदा सर्व काळ दान पती ठरत असतात. भोजन दानाच्या संदर्भामध्ये उपासक उपासिका दान पती ठरत असतात. कारण आपल्या घरी स्वतःसाठी जे काही भोजन बनवलं जातं तर त्याच्यापेक्षा अत्यंत उच्च दर्जाचं काही काही श्रद्धासंपन्न उपासक ज्यांना धर्माबद्दल नॉलेज आहे, धर्माबद्दल ज्ञान आहे, तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये दान पती ठरत असतात किंवा दान सहाय्यक ठरत असतात. परंतु कितीही गरीब मनुष्य असेल, कितीही दुबळा मनुष्य असेल किंवा अकिंचन असेल, म्हणजे अत्यंत गरीब जरी असेल, जो की स्वतः कार्य करत असेल, दिवसभर कार्य करत असेल आणि दिवसभर कार्य केल्यानंतर आपली उपजीविका करत असेल, तरी सुद्धा भोजनाच्या बाबतीमध्ये तो दान पतीच ठरत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात, दान देणारा व्यक्ती म्हणजे भोजन दान देणारा व्यक्ती हा सदा सर्व काळ दान पती ठरत असतो. हे 3 प्रकार भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात की आपण जे दान देत असतो तर ते दान शुद्ध कसं होत असते, ते दान परिशुद्ध कसं होत असते. कारण भगवंत असे म्हणतात की राजा प्रसेनजित याने एक वेळेस भगवंताला प्रश्न केला होता की भगवान, मी अनेक वेळा ऐकतो की आपल्या देशनेमध्ये आपण दान सांगता, आपल्या देशनेमध्ये आपण शिलाबद्दल सांगता. भगवान, जेव्हा जेव्हा मी देशना आपली ऐकतो तेव्हा तेव्हा आपण दानच सांगता. भगवान, नेमकं दान कुणाला दिलं पाहिजे आणि दान दिल्यानंतर आपल्याला काय लाभ होणार आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, ज्यांच्या आचारांचा, विचारांचा आणि व्यवहारांचा तुमच्या मनावर प्रसन्न प्रभाव पडेल, म्हणजे ज्यांचा आचार, विचार आणि व्यवहार बघून जर तुमचं मन प्रसन्न होत असेल, तुमचं मन आनंदी होत असेल, तुमच्या मनाला आल्हाददायक वाटत असेल, सुख प्राप्त होत असेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तीला तुम्ही दान दिलं पाहिजे. जर समोरच्या व्यक्तीला आपण दान करतोय आणि त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा नाही आहे, त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये प्रसन्नता नाही आहे, त्याच्याप्रती आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा आदराचा भाव नाही आहे, आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला जर आपण दान पुण्य करत असेल तर काहीच लाभ होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही. आणि त्यामुळे दान अशा प्रकारच्या व्यक्तीला तुम्ही दिलं पाहिजे की त्याला बघितल्यानंतर तुमचं मन प्रसन्न झालं पाहिजे, तुमचं मन आनंदी झालं पाहिजे. तर अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही दान द्यावं. भगवंत असे म्हणतात, प्रजापती गौतमी जेव्हा भगवंताला चिवरदान करत असते तर चिवरदान ती स्वतः विणते, स्वतः कातते आणि तिची इच्छा असते की हे चिवर मी भगवंताला दान करावं. आणि ती भगवंताला दान करण्यासाठी जाते तेव्हा भगवंत असे म्हणतात की प्रजापती ही चिवर तू संघाला दान कर. प्रजापती गौतम की नाही भगवान, ही चिवर मला तुम्हाला दान करायचं आहे. भगवंत पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सांगतात, परंतु प्रजापती गौतम की नाही भगवान, ही चिवर मला तुम्हाला दान करायचं आहे. तेव्हा भगवंत म्हणतात की तुला पुण्य हवं की तुला महापुण्य हवं आहे. असा शब्द प्रयोग केल्यानंतर मात्र तिथे प्रजापती थोडा विचार करते आणि ती म्हणते की भगवान, मला महापुण्य हवं आहे. मग तुला जर महापुण्य हवं आहे तर हे दान तू संघाला दान कर. आणि मग संघाला ती दान करते आणि संघाला दान केल्यानंतर मग विचारते प्रजापती गौतमी की भगवान, संघाला दान दिल्यानंतर महापुण्य कसं होतं. आणि त्यानंतर भगवंत सांगतात की दानाची शुद्धी ही 4 प्रकारे होत असते. जसं दान देणारा व्यक्ती आहे, दान देणारा व्यक्ती सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, तो चांगल्या प्रकारचं काया वाचा मनाने कुशल कर्म करणारा आहे. परंतु हा व्यक्ती ज्या व्यक्तींना दान करतोय तो मात्र दुराचारी आहे, तो मात्र अकुशल कर्म करणार आहे, वाईट कर्म करणार आहे, परंतु तो व्यक्ती त्याला दान करत आहे. तर भगवंत असे म्हणतात, दान देणाराकडून हे दान शुद्ध होत असते. घेणारा जरी शुद्ध नसेल परंतु देणारा मात्र शुद्ध आहे, परिशुद्ध आहे, निर्मळ आहे, तर त्याच्याकडून ते दान शुद्ध होत असते. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की देणारा व्यक्ती शुद्ध नाही आहे, सिलवान नाही आहे, गुणवान नाही आहे, परंतु घेणारा व्यक्ती मात्र सिलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे. तर देणारा व्यक्ती ज्या व्यक्तींना देतोय तर घेणारा व्यक्ती हा सिलवान असल्या कारणाने घेणाराकडून ते दान शुद्ध होत असते. तिसऱ्या प्रकारामध्ये ना घेणारा सुद्धा सिलवान असतो, गुणवान असतो, सदाचारी असतो, ना देणारा सिलवान असतो, सदाचारी गुणवान असतो. तर भगवंत असे म्हणतात, अशा प्रकारचं जे दान आहे तर हे अशा प्रकारचं दान वाळवंटामध्ये बी पेरल्यासारखं आहे किंवा तणाने युक्त असणारं गवत आहे.
या तणाने युक्त असणाऱ्या गवतामध्ये बी पेरण्यासारखं आहे. मग तिथे येईल काय किंवा नाही येईल काय आपण सांगू शकत नाही. परंतु कर्मरूपाने म्हणजे कर्म बीजाद्वारा हे दान पुण्य म्हणजे श्रेष्ठ ठरत असतं. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, घेणारा सुद्धा शुद्ध असतो आणि देणारा सुद्धा शुद्ध असतो. तर हे दान दोघांकडून सुद्धा शुद्ध होत असते. आणि म्हणून प्रजापती गौतमी, हे जर तू दान संघाला दिलं, कारण संघामध्ये पृथकजन सुद्धा आहे, संघामध्ये श्रोतापन्न सुद्धा आहे, सकृतागामी सुद्धा आहे, अनागामी सुद्धा आहे, अरंत सुद्धा आहे, प्रत्येक बुद्ध सुद्धा आहे आणि सम्यक संबुद्ध सुद्धा आहे. म्हणजे संघामध्ये हे 4 मार्ग आणि 4 फळ प्राप्त भिक्षू संघामध्ये असतात. त्यामुळे संघाला दिलेलं दान हे महापुण्य प्राप्त करून देणारं ठरत असते. म्हणजे अशा प्रकारे भगवंताने दानाच्या विविध प्रकारच्या व्याख्या केलेल्या आहे. भगवंत असे म्हणतात की दान देणारे सुद्धा 4 प्रकारचे लोक असतात. व्यवहारामध्ये आपण बघतो, काही काही लोक स्वतः दान पुण्य करत असतात, स्वतः दान पुण्य करतात, परंतु स्वतः दान पुण्य केल्यानंतर ते आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईकांना, परिवारांना त्या दान पुण्यामध्ये सहभागी करत नाही. ते स्वतःच दान पुण्य करत असतात आणि स्वतःच सुखाच्या मार्गाने जीवन जगतात. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, जे स्वतः तर काहीच करत नाही, ना स्वतः दान पुण्य करतील, ना स्वतः शीलाचं पालन करतील, परंतु दुसऱ्यांना सांगताना मात्र ते नेहमी सांगतात की दान केलं पाहिजे, दान पुण्य करणं चांगलं असतं, शीलाचं पालन करणे चांगलं असतं. म्हणजे दुसऱ्यांना सांगताना मात्र ते नेहमी चांगलं सांगतात, स्वतः मात्र काहीच करत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये मनुष्य स्वतःही करत नाही आणि इतरांना सुद्धा जर कोणी करत असेल तर त्याला करू सुद्धा देत नाही. तो म्हणतो की काय फरक पडणार आहे, दान पुण्य केल्यानं काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे, काहीच फायदा होत नाही. आणि दुसरा जर कोणी करत असेल तर त्यालाही तो करू देत नाही. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की स्वतःही मनुष्य करत असतो आणि इतरांना सुद्धा तो तशा प्रकारे करण्याची प्रेरणा देत असतो. हे 4 प्रकार भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात की मग हे जे प्रकार आहे तर याचा लाभ काय होतो, याचं फळ काय होते. तर भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित जर पहिला जो दान पुण्य करणारा आहे, जो की स्वतः दान पुण्य करत असतो परंतु इतरांना मात्र तो प्रेरणा काही देत नाही, यदा कदाचित त्याच्या पुण्यबलाने जर तो पुन्हा मनुष्यभूमीमध्ये जर जन्मास आला तर तो सर्व प्रकारच्या गुणाने परिपूर्ण होतो. तो सौंदर्यवान असतो, तो शीलवान असतो, तो गुणवान असतो, तो धनवान असतो, त्याला सर्व प्रकारचा लाभ प्राप्त होत असतो. परंतु त्याच्या भोवताल त्याचे जे अपतेष्ट असतात, नातेवाईक असतात, ते मात्र ना सौंदर्यवान असतात, ना प्रज्ञावान असतात, ना बुद्धिवान असतात, ते मात्र सर्वसामान्यपणे जीवन जगणारे असतात. दुसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, जे स्वतः करत नाही परंतु इतरांना मात्र प्रेरणा देतात, यदा कदाचित तो जर मनुष्यभूमीमध्ये जन्मास आला तर तो स्वतः ना सौंदर्यवान असतो, ना शीलवान असतो, ना गुणवान असतो, परंतु त्याचे अपतेष्ट मात्र शीलवान असतात, गुणवान असतात, सदाचारी असतात, नीतिवान असतात, याला मात्र कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. तिसऱ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे जे लोक असतात, ना स्वतः शीलवान असतात, ना स्वतः गुणवान असतात, ना त्यांचे अपतेष्ट शीलवान असतात, गुणवान असतात, त्यांचे सर्वसामान्य लोक अशाच प्रकारचं जीवन जगणारे असतात. भगवंत असे म्हणतात की असे लोक स्मशानामध्ये जळून उरलेलं जे लाकूड असतं, की स्मशानामध्ये जर समजा एखाद्या प्रेताला आपण लाकड लावले आणि ते उरलेलं जर लाकूड असेल तर पुन्हा ते काही कामी येत नाही किंवा पुन्हा त्याला जाळल्या सुद्धा जात नाही. अगदी अशाच प्रकारे या लोकांची स्थिती असते. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे चिखलाने दोन्ही बाजूने भरलेलं लाकूड असावं, चिखलाने माखलेलं असावं ते, आणि चिखलाने माखलेलं असल्यामुळे ते जाळण्यासाठी सुद्धा कामी येत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या अन्य कार्यासाठी तो कामी येत नाही. अगदी तशाच प्रकारे हा तिसरा प्रकार संसारामध्ये जीवन जगत असतो. चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, जे स्वतःही जर यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये ते जन्मास आले तर ते स्वतः शीलवान असतात, गुणवान असतात, धनवान असतात, त्यांचे अपतेष्ट नातेवाईक शीलवान असतात, गुणवान असतात, धनवान असतात आणि सर्व प्रकारे गुणाने ते परिपूर्ण असतात. भगवंताच्या काळामध्ये आपण विशाखेचं उदाहरण घेऊ शकतो. विशाखा स्वतः शीलवान होती, गुणवान होती, धनवान होती आणि विशाखेच्या परिवारामध्ये जेवढे काही लोक होते, जवळपास 4000पेक्षा अधिक माता विशाखेच्या परिवारामध्ये लोक होते. सर्वच्या सर्व गुणसंपन्न होते, सर्वच्या सर्व शीलवान होते, सर्वच्या सर्व प्रज्ञान होते, सर्वच्या सर्व सौंदर्यवान होते.
व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो हे चारही प्रकार जर आपण थोडं चिंतन केलं, मनन केलं, तर आपल्या परिवारामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एकाच मातेच्या पोटी जर 4 पुत्र असतील तर 4 पुत्र सारखे नसतात. ना सौंदर्याने सारखे असतात, ना धनाने सारखे असतात, ना प्रज्ञेने सारखे असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीने ते सारखे नसतात. कारण जशा प्रकारचं कर्म असेल तशा प्रकारचं फळ मनुष्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण दान पुण्य आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत वारंवार भिक्षूंना सांगतात की भिक्षूंनो, माझ्या जीवनामध्ये जे मी सुख प्राप्त केलं आहे, माझ्या जीवनामध्ये जे सुखाचा मी अनुभव करत आहे, हे दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही गोष्टीचं फळ नसून ते केवळ मी केलेल्या दान पुण्याचं फळ आहे. मी जे सदा सर्व काळ दान पुण्य केलं त्या दान पुण्याचं हे फळ आहे. भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखाद्या घराला आग लागलेली आहे आणि एखाद्या घराला आग लागल्यानंतर एखादा सुज्ञ व्यक्ती, एखादा प्रज्ञावान व्यक्ती असा विचार करतो की लगेच आपण घरातल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजे आणि त्याच्या हाताला जे जे वस्तू लागेल ती वस्तू तो बाहेर फेकून देत असतो आणि संपूर्ण घर जळून खाक होते, पूर्ण नष्ट होते. आणि नष्ट झाल्यानंतर त्या वस्तू काढत असताना तो असा विचार करत नाही ही वस्तू कमी किमतीची आहे, ही वस्तू जास्त किमतीची आहे. त्याच्या हाताला जी वस्तू लागेल ती वस्तू तो काढतो आणि जेव्हा संपूर्ण घर जळतं आणि तेव्हा जेव्हा तो पाहतो की मी कोणत्या कोणत्या वस्तू बाहेर काढल्या, तर त्या वस्तूकडे बघून त्याचं मन प्रसन्न होते, त्याचं मन आनंदी होते. तो असा विचार करत नाही की मी ही कमी किमतीची वस्तू काढली, ही जास्त किमतीची वस्तू काढली. तो जर बुद्धिवान असेल, तो जर ज्ञानी असेल, तो असा विचार करेल की जे काही असे ना, चांगल्या असतील किंवा वाईट असतील, ह्या वस्तू मला उपयोगासाठी येणाऱ्या आहेत, त्याचा मला लाभ होणार आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की हा जो संसार आहे, हा संसार एक प्रकारचं जळतं घर आहे आणि या जळत्या घरातून जेवढं काही आपण दान पुण्य करत असतो, म्हणजे या संसारामध्ये जेवढं आपण दान पुण्य करतो, तर त्या जळत्या घरातून वस्तू बाहेर काढण्याप्रमाणे हे दान पुण्य असतं. अन्यथा सर्व काही नष्ट होत असते. कारण या संसारामध्ये भगवंत असे म्हणतात की जन्मास येत असताना आपलं असं म्हणून आपण सोबत काही आणत नाही आणि मृत्यूच्या नंतर सुद्धा आपलं सोबत, ज्याला भौतिक धनसंपदा आपण म्हणत असतो, तर ती भौतिक धनसंपदा आपलं म्हणून आपण सोबत काहीही घेऊन जात नाही आणि त्यामुळे इथेच सर्व काही आपल्याला सोडून जावं लागतं. मी नेहमी उदाहरण सांगत असतो, जगाला जिंकण्यासाठी निघालेला जो सिकंदर आहे, तो मृत्यूच्या शेवटच्या क्षणी आपल्या 3 इच्छा तो व्यक्त करत असतो. आपल्या जो काही सेनापती आहे त्या सेनापतीला तो बोलवतो आणि सेनापतीला बोलवल्यानंतर तो म्हणतो की मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, मी आयुष्यभर सर्व लोकांची हत्या केली आहे, मी आयुष्यभर लोकांना मारलं आहे, लोकांना लुटलं आहे, मला जेवढा क्रूरतेने लोकांची हत्या करता येईल तेवढ्या क्रूरपणे मी लोकांची हत्या केली आहे, परंतु आता मी मृत्यूला प्राप्त होणार आहे. तर मृत्यूला प्राप्त होण्याच्या पूर्वी माझ्या 3 इच्छा तुम्ही पूर्ण कराव्या. तर तो सेनापती म्हणतो की सांगा महाराज, काय तुमच्या इच्छा आहे? तर तो म्हणतो मी जेव्हा मृत्यूला प्राप्त होईल तर माझा जो जनाजा आहे, म्हणजे माझी जी प्रेत यात्रा आहे, तर माझी प्रेत यात्रा ज्यांनी माझा उपचार केला, जे माझे 4 वैद्य आहे, हे वैद्य जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे, त्यांची ख्याती आहे आणि त्यांनी माझ्या जीवनावरती अनेक प्रकारे उपचार केले आहे, परंतु ते वैद्य माझ्या जीवनाला एक क्षणभर सुद्धा वाढवू शकले नाही, एका दिवसाचं आयुष्य सुद्धा मला ते देऊ शकले नाही. आणि जगाला मला संदेश द्यायचा आहे की मनुष्याचे जेव्हा कर्म संपतात, तर मनुष्याकडे कितीही मोठे डॉक्टर असू द्या, कितीही मोठे वैद्य असू द्या, मनुष्याचं जर कर्म संपलं असेल, किती बुद्धिमान डॉक्टर असू द्या, वैद्य असू द्या, तोही डॉक्टर वैद्य त्या ठिकाणी एक क्षणाचं, एका दिवसाचं सुद्धा आयुष्य मनुष्याचं वाढवू शकत नाही. हा जगाला मला संदेश द्यायचा आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो की ज्या संपत्तीसाठी मी अनेक राजांची कत्तल केली, अनेक लोकांना मारलं, विपुल धनसंपदा मी माझ्या जीवनामध्ये जमा केली आहे, तर ती धनसंपदा जिथून माझा जनाजा नेला जाईल, जिथे मला शेवटचा निरोप दिला जाईल, त्या क्षणापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत संपूर्ण संपत्ती तुम्ही अंथरा, जमिनीवरती अंथरून टाका. कारण ते विचारतं की असं का? तो म्हणतो की ज्या संपत्तीसाठी मी मनुष्यांची हत्या केली,
मनुष्यांची कत्तल केली, ती संपत्ती माझ्यासाठी मातीमोल आहे. ही संपत्ती माझं एका दिवसाचं आयुष्य सुद्धा वाढवू शकली नाही. ही संपत्ती माझ्या काय कामाची? जगाला मला संदेश देऊ द्या की ही जी संपत्ती आहे ही संपत्ती मातीमोल आहे. या संसारामध्ये जन्मास येत असताना मनुष्य काहीच आणत नाही आणि मृत्यूला प्राप्त होत असताना सुद्धा काही आणत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपण अनेक वेळा बघतो, अनेक लोक परिवार धनसंपत्तीसाठी एकमेकांमध्ये वैरत्व निर्माण करतात, एकमेकांना मारतात, एकमेकांचा खून करतात, एकमेकांमध्ये असं म्हणजे हाडाचं वैरत्व ज्याला आपण म्हणत असतो, म्हणजे वर्षानुवर्ष अशा प्रकारचं वैरत्व मनुष्य केवळ धनसंपत्तीसाठी करत असतो. थोड्या धनासाठी करतो, थोड्या पैशासाठी करतो, आपल्या शेतीसाठी करतो, आपल्या मालमत्तेसाठी करत असतो. म्हणजे अशा प्रकारे अनेक मनुष्य व्यवहारामध्ये आपण बघत असतो. कशामुळे? तर अज्ञानपणामुळे, आपल्या मूर्खपणामुळे अशा प्रकारच्या त्या धनसंपत्तीच्या द्वारा मनुष्य एकमेकांमध्ये वाद, एकमेकांमध्ये वैरत्व निर्माण करतो. तर तो म्हणतो की जगाला समजू द्या ही संपत्ती आपल्या सोबत काही येणारी नाही आहे, ही मातीमोल आहे आणि ही दुसरी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्यानंतर तो तिसरी इच्छा सांगतो की मी जेव्हा मृत्यूला प्राप्त होईल तर माझे हात ज्या पेटीमध्ये मला घेऊन जातील तर त्या पेटीच्या बाहेर हे हात जगाला दिसू द्या, जगाला कळू द्या की खाली हाताने हा सिकंदर जगामध्ये आला, मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो खाली हाताने जात आहे. आणि नेहमी आपण म्हणत असतो खाली हात तू आया था, खाली हात ही जाएगा. म्हणजे संसारामध्ये जे भौतिक धन असतं तर ते भौतिक धन आपण काहीही आपल्या सोबत घेऊन जात नाही. तर मग सोबत आपण काय नेत असतो? तर कर्म आपल्या सोबत आपण नेत असतो. आपण जे कर्म करत असतो, भगवंत असे म्हणतात कर्म हे आपले बंधू आहे, कर्म हे आपले आप्तेष्ट आहे, कर्म हे आपले माता पिता आहे, कर्म हे आपला वारस आहे, कर्मच आपले वारस आहे. म्हणजे आपल्या सोबत जर काय येत असेल तर ते केवळ वर्तमान काळामध्ये आपण कशा प्रकारचं जीवन जगलं, वर्तमान काळामध्ये आपलं कशा प्रकारचं आचरण होतं, तर हे कर्म आपल्या सोबत येत असतात. आणि म्हणून सदा सर्व काळ आपण आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची कुशल कर्म, पुण्यकर्म करावे. कायेने आपण कुशल कर्म करावे, वाचेने कुशल कर्म करावे, मनाने कुशल कर्म करावे. म्हणजे काया वाचेच्या द्वारा आपण कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, आपलं स्वतःचं म्हणजे माझं स्वतःचं कल्याण कसं होईल, मी स्वतः सुखाच्या मार्गाला कशा प्रकारे लागू. कारण बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा पवित्र सद्धम आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या सद्धमाचं अनुसरण करणे, या सद्धमाला जाणणे, समजून घेणे आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी मी माझ्याकडून काय करू शकतो, अशा प्रकारचा एक सम्यक संकल्प करून आपल्याकडून जे काही प्रयत्न होतील ते प्रयत्न आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती एक मंगलमैत्रीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ अशी मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं